तर नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण इथं भेटलेलो आहे. या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जे पण आपले व्ह्यूवर बघतात ते सबस्क्रायबर बघतात ते त्यांच्यासाठी. तर आज आम्ही फिरायला गेलो जरा, म्हणलं जरा एक चक्कर मारून येऊ तिकडं. पण चक्कर मारता मारता आम्ही एवढं लांब आलो आहे की फार आम्ही 200 किलोमीटर एवढं लांब आलो आहे चक्कर मारता मारता, एक लॉंग ड्राईव्ह म्हणून. आणि ते पण मेन म्हणजे काय माहिती का, ते आपलं ते गुगल मॅप. आम्ही गुगल मॅपवरती लोकेशन टाकून ही गल्ली ती गल्ली. अवघड आहे गुगल मॅपवरती विश्वास ठेवा का नाही, अवघड आहे. काय खरं आहे का नाही भाऊ? तर काय तुला नाही, गुगल मॅप सगळ्यात भंगार. त्यापेक्षा आपली सामान्य लोक म्हणजे तिथले राहणारे, तिथे दुकानदार, काका दुकानदारांना आपलं विचारलं, टपरीवाल्यांना नाही का, काका हा रस्ता बरोबर परफेक्ट सांगणार की भाऊ तुम्ही आता तुम्हाला अर्धा किलोमीटर जायचं आहे किंवा 10 किलोमीटर जायचं आहे, आणि बरोबर त्यांचं लोकेशन. पण गुगल मॅपचं इकडचं बोळीतून घुसायचं, तिकडच्या बोळीत अवघड आहे. गुगल मॅपवरती आता आम्हाला लय नाही, एक कोपऱ्यापासून नमस्कार. आम्हाला 50 किलोमीटर फिरायचं होतं. तर तू सांग भाऊ, कमीत कमी 100, 150, 200 किलोमीटर आमची रनिंग झाली. काय बोलायचं. आणि काय ठिकाणी तर आमच्या गाडीला तर एकतर सीएनजीचा विषय, सीएनजी कुठं आहे कुठं नाही काय बोलायचं नाही. अवघड आहे, अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फिरता मग म्हणलं आता आलोच आहे तर लग्नाला जाऊन येऊ. मग लग्नात घुसलो. मग आम्ही लग्नात घुसल्याच्या नंतर मग लग्नाची स्टोरी मग सांगतील भाऊ. मग काय नाही लग्नाची भाऊ, मला लय त्रास झाला आता काय बोलू. त्याच्या जेवणाबद्दल सांगा थोडं. जेवणाबद्दल आपलं एक मत नाही का, एक आपल्या सबस्क्रायबर लोकांना थोडंसं मत. सगळ्यात आधी सांगतो की जेवणाबद्दल सांगायचं म्हणजे, पहिला ते 250 ml आता थम्सअप पिलोय तेव्हा थोडंसं पोट नाही का बरं वाटते पोटाला. नाही तर आहे ना, आता काय ते लग्नातलं जेवण, सोडा हे ते तेलकट बोलायचंच नाही. खालं लिमिट मध्ये तुम्ही म्हणशाल की नाही तुम्ही खालं पण लय असं, नाही अजिबात नाही. आपलं जेवढं लागतं तेवढंच. पण त्रास झाला 100% भाऊ, तुला पण झाला ना? 100% झालाय. कारण की ते नगेट्स होते, ते परत ते पुऱ्या होत्या, ते सोड्या ह्याच्यामुळे झालं जरा, बाकी काय नाही. पण आता इथे बाकी तुम्हाला आता लोकेशन रस्ता दाखवू शकतो बघा. रस्त्याची अवस्था अशी की काय, आता हे तरी ठीक आहे. तुम्हाला मागचे काही व्हिडिओ काढले नाही तर खड्डे, एकदम खतरनाक. डॉक्टर का जायची गरज नाही तुम्हाला. एकच सांगू शकतो तुम्हाला, फुल बॉडी मसाज पाहिजे असेल तर मी आता तुम्हाला सांगेन कुठला रस्ता आहे काय आहे. कमेंट सेक्शन मध्ये ना गुगल मॅपचं तुम्हाला लोकेशन आणि ते लिंक पाठवतो. तर तुम्ही या तुमच्या मसाज पाहिजे असेल ना तुम्हाला रस्ता सांगतो आम्ही कुठला पाहिजे ते. खरे एक नंबर बॉडी मसाज. काय तुम्हाला डॉक्टरची गरजच नाही, मसाज करायची गरज नाही. इतका भारी तुमची हाडं आणि तुमची सगळे म्हणजे नाही का एकदम ओके. मी थँक्यू. बरं, कालची मॅच झाली एक फायनलची, त्याच्याबद्दल मग काय सेलिब्रेशन काय केलं, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुठं होते तेव्हा, त्या क्षणाला तुम्ही कुठं होते? बरं, 30 बॉल 30 रन काहीतरी पाहिजे होते तेव्हा तुम्ही काय तुमचं काय मत होतं नाही का? तेव्हा आपण जिंकू नाही जिंकू ते विषय सोडून दिला. जेव्हा क्लासिन भाऊ असा खेळत होता काय बोलायचं. क्लासिन भाऊचे दम बघून वाटलं, जागेवरून कोणी ऑफ साईडला कव्हरच्या वरून 6 मारत कव्हर आला. क्लासिन मी म्हणलं गेली मॅच ना. काय अवघड आहे. बरं एक गोष्ट फक्त खरं सांगा की अक्षर पटेलची ती ओव्हर झाली, त्याला 4 छकडे पडले, 3 लगातार पडले. तेव्हा तुमच्या डोक्यात त्याचा म्हणाय का शिव्या आल्या का नाही? 100% शिव्या. भाऊ अक्षर भाऊचं म्हणजे मागच्या मॅचचं योगदान तर नादखुळाच. आता नाही शेवटी फायनल म्हणजे एकतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपली किती मारली आपल्याला माहिती आहे. कशी हेड भाऊनी तर आपलं काय फारच जाळण धुरच करून टाकला. त्याच्याबद्दल आता म्हणलं क्लासिन पण तेच करणार म्हणलं. म्हणलं हेड इकडंच आला काय, राईट इथे खेळत होतो काय कळाने, असं क्लासिन खेळत होता. संपली होती मॅच. आणि अक्षर पटेल शिव्या तर आल्या तोंडात, शिव्या आल्या ना. आता काय याला बोलायचं इथं, काय टीव्हीतून का मोबाईलमधून दगडी घालायचे असं वाटत होतं. काय अवघड आहे. पण तुमच्या मते मॅच फिरली कुठं? मॅन ऑफ द म्हणजे काय ते मुवमेंट असं नाही का, असं कुठला झाला की ती हार्दिक पांड्या बोलू का, तो जसप्रीत बुमराह बोलू का, हर्षदीप बोलू का, सूर्यकुमारचा तो कॅच बोलू का, कोण बोलू, असा कोण योगदान. आणि मेन म्हणजे सूर्यकुमारचा विषय असा आहे की काय नाही का इंग्लिशमध्ये आता थोडंसं कॅच
विन द मॅच, कॅचेस विन द मॅचेस. हे बरेच जणांचे म्हणजे माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये इतक्या लोकांचे स्टेटस होते की नाही का, कॅचेस विन द मॅचेस. तर रिअल की भाऊनी अजून एक मी तुम्हाला कट करायला हवीन की बरेच जणांचे स्टेटस हे लागलेले होते की इंडिया हारलेली, तर त्याच्याबद्दल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते स्टेटस डिलीट केले किंवा काय केले, ते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर तुमचं वैयक्तिक नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये झालेलं काय? अरे भाऊ तुला आता सांगू का, एक माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये एक कार्यकर्ता असं स्टेटस नाव घेऊ शकाल का त्यांचं? नाव नाही, ते स्क्रीनशॉट मी दाखवेल, त्यांचा स्क्रीनशॉट मी मारून टाकू. तरी पण एक आपल्या व्ह्युअरसाठी एक नाव त्यांच्यासाठी, पण ते पण आपले एक व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी एक नाव. आपलेच येते आपलेच आहे, तरी पण नाव घेतलं तरी असा विषय, त्यामुळं नाव घेतलं तर मग ते कसं होतं, नाव नाही पण ते किस्सा का असा की विराट कोहलीनी जे बॉल खेळला तर 60 बॉलात रोहित शर्मा खेळला असता तर 120, 100%, नो डाऊट. विराट कोहली म्हणजे जर रोहित शर्मा खेळला असता ना तर मारले असते, पण विराट कोहली ज्या मोमेंटला खेळला ते किती महत्त्वाचं होतं हे ज्या खरं जो क्रिकेट शौकीन आहे ना त्याला माहिती आहे की ही इनिंग काय आहे विराट कोहलीची, शतकाच्या बरोबरच आहे. आणि फायनलला तर तुमचे 3-4 विकेट पाडतात येत की अक्षर पटेलनी त्याला चांगली साथ दिली, त्यावेळेस तसं त्याला स्लो खेळणेच आहे. आणि ठीक आहे ना, 59 बॉलात 75-76 रन करायचं काय T20ला चांगलं आहे, स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांनी नंतर त्याचे बॉल पण कव्हर केले आणि त्याच्या त्या खेळीमुळं आपण तेवढे रन तरी केले, तेवढे रन केल्यामुळं आपल्या बॉलरांना गोलंदाजांना त्यांना ते हे देता आलं. आता आपण बघितलं वर्ल्ड कपच्या 50-50च्या फायनलला म्हणावा एवढा स्कोअर नव्हता, त्याच्यामुळं बॅट्समन बॉलर तरी काय करणार. त्या 50 ओव्हरच्या तर फायनलचं बोलू नका, कारण की तिकडे तो हगरा KL राहुल होता, तो बाकी काय नाही, तो तिथं तो होता, बाकी काय नाही. 100 बॉल घेऊन कोण 50 रन करतोय, बाकी काय नाही. त्याचं जाऊ द्या, आता झालं, आता जिंकलो आपण. मॅचला पाहिजे जशी मोमेंट तसं विराट कोहलीचं कालचे जे इनिंग आहे ना म्हणजे शतकाच्या बरोबरच आहे. त्याला आता रोहित शर्मा असतं तर 120 केले असते, ते जर तरचा विषय. तिथं जर विराट कोहलीची विकेट जर पडली असती तर तुम्ही 170 पण बघितले नसतेच बघितले. काय गॅरंटी आहे, खाली हार्दिक पांड्या येऊन खेळला असता, किती गेलं तरी तो स्पीच हिटर आहे, त्याला एक 10-20-25 बॉल असेल तर तो येणार, त्याचं काम तो करून जाणार, आपल्या 10 बॉलात 15-20-25 रन करणार. आता ती परिस्थिती तशी. आता विराट कोहलीचं काम होतं त्यांनी ते परफेक्ट केलं आणि एवढ्या मॅच खेळला ना, एकदम मोक्याच्या मॅचला खेळलं हे खूप महत्त्वाचं. बरं, एक क्रिकेटच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारतो. तुम्ही गावाला आता गेलते फिरत नाही का, फिरता 200 किलोमीटर तुम्ही एवढे लांब गेले. बरं, तिकडे गेल्यावरती मग तुम्ही लग्नात पोचले, सगळीकडे झालं, जेवण केलं, मग तुम्ही शेती गेले असं मी ऐकलं. शेतीमध्ये तुमचे बरेचसे, आता मित्रांनो बघा बरं का, शॉर्ट्समध्ये जाऊन बघा, त्यांचे नक्की एक शॉर्ट्स आहे. हां, तर तुम्ही तिकडं काय तुमचा अनुभव काय सांगशाल? तिकडं प्राणी विणी होतं, जनावरं होती सगळी, त्यांचं साशाची व्हिडिओ काढायला ससा भेटला तुम्हाला? तुम्हाला बिबट्या दिसला, वाघ दिसला असं तुम्ही ऐकलं? मी ऐकलं होतं रात्रीचं ते दिसलं ना, त्याला ते काहीतरी चमकत होतं पण डोळ्यांसारखं. मी म्हणलं वाघ मांजर आहे होती काय ते काय होतं, पण ते बाहेर आलो की नाही का म्हणलं आता थोडीशी लघुशंका करावं आपली, संध्याकाळचं झोपायच्या. ते आयला बघितलं बाहेर खतरनाक पळती बोई, पहिला दरवाजा लावला आपलं, जे झोपलं तर सकाळीच उठलो. इतके हे असेल, कारण की तिकडं जंगल एरिया आहे तर तिकडं असू शकतं तिकडं, कारण की ससा बघिबट्या आम्ही, बिबट्या तर आम्ही बघितला 100% समोरच होता, आम्ही बघितला होता. हा, बिबट्या तुम्ही बघू शकता, शॉर्ट्स मध्ये आम्ही टाकलेला आहे की बिबट्या आम्हाला दिसलेला आहे, तो तुम्ही बघू शकता तिकडे शेतीच्या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला माहिती आहे की नाही का, मक्याची वगैरे शेती तुम्ही बघू शकता की ससा किंवा वाघ वगैरे यांना लपण्यासाठी खूप जागा आहे. आणि कसं आहे की सगळे शेतात रानात राहणारी लोक आहेत की एक घर इथं येतं, एक घर तिकडं असं लांब आहे, म्हणजे भावकीचे नाही का, शेतीवाल्यांचे तेवढेच लोक राहतात. गावापासून कमीत कमी 2-3 किलोमीटर. शॉर्ट्समध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघायला भेटतील 100%. नक्की सबस्क्राईब करा बरं का, नक्की करा सबस्क्राईब. धन्यवाद बरं का, धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल, अजून कसे व्हिडिओ पाहिजे असेल ते नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचं मत सांगा, तुम्हाला काही पटलं नसेल तरी पण सांगा, काही करा. तुमचे कमेंट आम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगू की कोणाचे कमेंट चांगले होते, वाईट असेल तरी पण सांगा, पण सांगा नक्की कमेंटमध्ये. काही चुकत असेल काय असेल तरी पण सांगा. हा, नक्की करा बरं का. तेवढं मराठी माणसासाठी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.